समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी भक्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मानिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मानिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित धनी धरोदेसी आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे नाशिवंत आम्ही कळले माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा चरण संतांच्या कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास जगन्नीतम पादवंदनम वंदनाम तरुण तुलसीमाला कंदरम कंदरम सनदवनासं विठ्ठलं चिन्तयामि मायोपिते मरत्यं वरं कुण्डलिकाय रातु समागतं तमालिंगं भजे पाण्डुरङ्गं नमो गणेशाय मुक्ताबाई नमो त्रिभुवन पालनी आद्यत्रय जननी देवाची सेवरागी सेवक गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः।
समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिभक्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला होणार देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकारामांचा असून देवाच्या रूपाचं वर्णन करणारा सुंदर असा आणि बहुतेक करून सर्वांच्या पाठातील गाथ्यामधील पहिलाच रंग आहे आणि तो बहुतेक सर्वांच्या पाठातील आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको. एक सुरुवातीला विनंती. साऊंड सिस्टीम अतिशय नंबर 1 आहे, अगदी नंबर 1 आहे, परंतु लागून या पाया विनिवितो तो माझे. प्रत्येकाला वाटतं माझा आवाज बाहेर मोठा जावा, प्रत्येकाला वाटतं, परंतु इथं येणारी लोक आहेत ना ती काही वयस्क लोक आहेत, काही आजारी लोक आहेत. त्याच्यामुळं पहिल्या कीर्तनाला आलो आणि शेवटच्या काल्याच्या कीर्तनापासून काय ऐकायलाच येईना असं होतं कामा नये. कारण काही जणांना कानाचा त्रास असतो, त्याच्यामुळं त्यांना तुम्ही सांगणार आवाज वाढवा आवाज वाढवा आवाज वाढवा, ते काय करणार, ते आवाज वाढवा, परंतु कधी कधी त्याचा डिस्टर्ब सुद्धा होतो. आज आवाजाची मर्यादा कशी तुम्हाला सांगू का. 1 नंबर आवाज असावा कीर्तन करायचा, त्याच्यानंतर दुसरा गायकाचा असावा आणि तिसरा वादकांचा असावा. कीर्तनकाराला बोललेलं सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. नाही तर त्या मृदंगाच्या आवाजामध्ये कीर्तनकार काय बोलतात हेच कधी कधी कळत नाही. गायकांनी जरी गायन चालू केलं तरी त्या मृदंगाच्या आवाजामध्ये ते गायक काय करतात हे सुद्धा कळत नाही. आणि एकदम सुरुवातीला सांगतो, जे संत महात्मे होऊन गेले त्यावेळेस सुद्धा मंडप होता, बसायला आसन होतं, सगळं होतं, पण ते वेगळं होतं. आज वाळवंटामध्ये जर गेलं ना तर तिथं हे काहीच नसतं, पण तरी वाळवंटामधलं कीर्तन एक वेगळंच वाटतं. का तर ते संत महात्म्यांना जे अभिप्रेत होतं त्या प्रकारे कीर्तन होतं. मग तुम्ही म्हणाल संत महात्म्यांना त्यावेळेस सुद्धा मंडप होता, बसायला आसन होतं, मग नेमकं काय होतं. आकाश मंडप, पृथ्वी आसन आणि संत महात्मे तुकोबाराय सांगतात रमे ते मन क्रीडा करू. क्रीडा करू म्हणजे काय, ते गायन करू, कीर्तन करू, आनंदाने प्रवचन करू. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस सेवू. हा ब्रह्मरस संत महात्म्यांनी घेतला आणि तुम्हा आम्हाला सुद्धा दिला. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्याने होऊ नका, रानभरी होऊ नका. त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळे ते स्पीकरवाल्यांना काय बोलण्यात तथ्य नसतं, पण ते आपण जे असतो कीर्तनकार बघू द्या किंवा ते गायक असू द्या, वादक असू द्या, त्यांचं ते मशीन फुटल इतका जरी त्यांनी आवाज दिला तरी त्यांना तो आवाज कमीच वाटतो. किती सुंदर सिस्टीम होती. अगदी छोटासा थोडासा जरी आवाज त्यांनी दिला ना तर बस. पण इथं बसलेले एवढ्या लोक ऐकून गेलं, ठीक आहे, अख्ख्या गावालाच ऐकू जावं म्हणजे त्यांना ऐकून गेल्यानंतर आपले काम राहतील का. म्हणून विनंती, अगदी माफात सगळं असू द्या, कोणाला त्रास होऊ नये असं. चला, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहिला आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आज हा अभंग घेण्यामागचं प्रयोजन सप्ताहाची सुरुवात होईल आणि सप्ताहामधील पहिल्या दिवसाचा कीर्तनकार
जागराच्या दिवसाचा कीर्तनकार आणि काल्याच्या दिवसाचा कीर्तनकार याला बांधले नसतं. कशाने? साखळदंडाने. नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने. जो पाठीमागून जो प्रभात आलेला आहे तोच पुढे न्यायचा. म्हणजे याचाच अर्थ पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने देवाच्या रूपाचं गुणाचं वर्णन करावं. मधले कीर्तनकार कोण नामपर घेईल, कोण संतपर घेईल, कोण उपदेशपर घेईल. परंतु जागराच्या कीर्तनामध्ये वागणे असावे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केलेले गोगो. म्हणून आज हा काल सप्ताहामध्ये पहिला दिवस आहे. म्हणून माझ्याकडं पायावरती आहे. मग पाया जर पक्का असेल तर इमारत संत कृपा झाली. इमारत ज्ञानदेव रचला पाया उभारले नामावताराचा किंकर जनार्दन एकनाथ तुका झालासे कळस भजन हे आपल्याला काल्यापर्यंत जायचंय. म्हणून पाया पक्का झाला पाहिजे. म्हणून नियमामध्येच जे नियमाचा अभंग असतो गाथामधला पहिलाच समचरण दृष्टी विटीवरी साधी हा प्रगत आहे आणि म्हणून तो अभंग घेतला. श्रीमंत तुकोबारांनी भगवंताचं वर्णन केलंय. कसं आहे? त्याचे पाय कसे? सम पाय कर कटी उभा कटी सम चरण. त्याचे चरण कसे आहेत? सम. दृष्टी कशी आहे? सम. कुणीही जा त्याच्यावरती कृपा दृष्टीने तो पांडुरंग परमात्मा पाहतो. समचरण दृष्टी विटेवरी साजी. आणि त्याच ठिकाणी माझी वृत्ती राहो, इतरत्र माझी वृत्ती जाऊ नये. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय मागायचे आता पाहायला गेलं तर या अभंगामध्ये बरीचशी मागणी आहे. हा अभंग देवाचं रूपाचं वर्णनही करतोय आणि याच्यामध्ये मागणी सुद्धा आहे. त्या पहिल्या चरणामध्ये मला काय पाहिजे ते तुकोबारांनी सांगितलं. दुसऱ्या दोन चरणामध्ये मला काय नको ते सांगितले. दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये काय नको याचं कारण सांगितले. पहिल्या चरणामध्ये सांगितलं की माझी वृत्ती राहायला पाहिजे. पण कुठे राहायला पाहिजे? तर भगवंता ज्या ठिकाणी तुझे पाय समयत, ज्या ठिकाणी तुझी दृष्टी समयत त्याच ठिकाणी तेथे माझी हरी वृत्ती राहा. आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. मला माईक पदार्थाजवळ जायचंच नाही. माझं मन तिकडं गेलंच नाही पाहिजे. नाही गेलं पाहिजे. हे दुसरं चरण. आणि ब्रह्मांडमध्ये दुःखाची शेराने ते दुश्चित झणी जळू देस. ब्रह्मपद ते सुद्धा नको आम्हाला. कारण ते ब्रह्मपद सुद्धा जाणार. इंद्रपद सुद्धा जाणार. मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती मागारी मृत्यू. म्हणून ते दुःखाचं कारण आहे. मला तिकडं जायचं नाही. ब्रह्मादिकमध्ये दुःखाची शिराणी ते दुःचित जणी जडो देसी. आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात हे का नको तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशवंत म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे वृत्ती नाम आपल्या पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर आपली वृत्ती दुसरीकडे जाणारच नाही. का? तो पांडुरंग परमात्मा इतका देखणा आहे, इतका देखणा. किती देखणा? राजस सुकुमार मदराचा राजस सुकुमार मदराचा विशेषी
कोटी कर ठेवून या, तेथे माझ्या चित्तावर समाधान, वाटते चरण न सोडा. असं काय पाठवून परमात्म्यामध्ये. आज भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे आणि वारकरी संप्रदाय आपण 10 अवतार मानतो. कोणते अवतार? मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण हरी आणि होणारा कलंकी 10वा अवतार. उगा थोडं आपण चिंतन पाहूया की सर्वचरण दृष्टी त्याच ठिकाणी तुकोबराय का म्हणतात की मला माझी वृत्ती राहायला पाहिजे. थोडस मत्स्य अवतारामध्ये जा. बरोबर मत्स्य अवताराचं दर्शन जर घ्यायचं म्हटलं, अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णोत्तम हे 6 प्रमुख अवतार आहेत ना, विशेषपणे सांगायचं. यातूनच बाकीचे अवतार सगळे प्रकार आहेत त्या अवताराचे. मत्स्य अवतार भगवंताचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कुठं जावं लागेल? पाण्यामध्ये जावं लागेल. आता खरं सांगा, मत्स्य अवताराचं दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर त्यात सुख वाटेल का बरं? रूप कसं आहे त्याच्यावरती कळतं. आता कच्छ अवतार कासव, आता कासव म्हणायचं नसतं, पण दर्शन घ्यायला गेलं तरी ते मान आत घेत आहे. कसं दर्शन घ्यायचं? आता वराह अवतार तुम्हाला प्रत्येकाला माहिती. वराह म्हणजे काय? संध्याकाळचं म्हणायचं नसतं असं म्हणतात. ते बरोबर आहे का? जर मी म्हणतो लांब तोंडी, पण त्याला तसं म्हणून चालत नाही. तो वराह अवतार आहे. पृथ्वी डाळ्यावरती धरून बाहेर आणली होती मला. 4 वेद नेले त्यावेळेस मत्स्य अवतार घातला. इंद्राची सगळी संपत्ती गेली दुर्वास ऋषीच्या शापामुळं. आणि त्याच्यासाठी कच्छ अवतार घ्यावा लागला आणि पृथ्वीला स्वतःला गेली होती हिरण्याक्षाने, आणि ती आणण्यासाठी वराह अवतार घेतला. आता नरसिंह अवतार कशासाठी घेतला होता? भक्त प्रल्हादासाठी. मज गांजिल्या साहे परी मज भक्ता गांजिल्या न साहे. देव काय म्हणतो की मला त्रास द्या, मी सहन करेन, पण माझ्या भक्ताला कोणी त्रास जर दिला तर तो मला सहन होणार नाही. पण हिरण्यकश्यप महाराज आपल्या मुलाला त्रास देत होता का नाही? आणि ते भगवंताला सहन झालं नाही आणि म्हणून नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपाचा वध केला. वामन अवतार बळीसाठी घेतला होता महाराज. जगाचा जो नित्य दाता तो आशेने केला विकास होता, वरी याचे द्वारे झाला मागुता, द्वारा पान होता तेने त्यासी. तो वामन अवतार बटो अवतार होता, तिथेही तुकोबराय थांबले नाहीत. मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम अवतार पाहिला ना परशुरामकडे भगवंताकडे तर घाबरतात लोक, घाबरतात. आणि पुढं राम अवतार. आता राम अवताराचं आज खरं वर्णन करणं गरजेचं होतं, कारण आज काय होतं? रामनवमी होती. त्याच्यामुळे पूर्वराम चंद्राबद्दल बोलणं उचित आहे. भरत खंडे आवावरते भारत वर्षे नगरी है विख्यात अयोध्या नाम, यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की हम कथा सुनाए, राम सकल गुणगान की रामायण है पुण्य कथा श्री राम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. श्री राम जय राम जय राम,
केलंच असेल. आपण तरी सुद्धा भजन घेतलं का? आज त्यांच्याच नावाचा जय जयकार आहे. आणि मी सांगून जाईल बाबांनो, अतिशय सोपं असं नाव आमच्या भगवान परमात्मा श्रीरामांचं, अतिशय सोपं. आणि ते जर तुम्ही अंतःकरणापासून जर भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर तुम्ही तरुण जाणार 100%. राम म्हणता हरे जानता में नवता, राम म्हणता हरे जानता में नवता, उदयात भरता भूल जीवन, उदयात भरता भूल जीवन, राम म्हणता लगे आपको साया, ते भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र नाम घेतल्यानंतर काय परिणाम होतो? राम म्हणतात तरे कोण तरुण जाणार? तर जाणता आणि मेहनता. जो हुशार आहे, ज्याला सगळं कळतं त्याला आपण जाणता म्हणतो. त्याने जरी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तो तरुण जाणार. आणि एखादा अज्ञान असेल, त्याला काही कळत नाही, म्हणजेच नेमता. आपण नेमतं कोणाला म्हणतो? छोट्या लहान बाळाला नेमतं म्हणतो आपण. त्याला प्रभू रामचंद्र म्हणजे काय हे माहित नसतं. तो नेमता. त्याने जरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तो सुद्धा तरुण जातो. जाणता आणि नेमता. आणि दुसरा अर्थ घ्यायचा की जाणता म्हणजे कोण? की मी प्रभू रामचंद्राचंच नाव घेतोय, ते जाणून जो नाव घेतो त्याचाही उद्धार होतो. पण प्रभू रामचंद्र कोण आहेत हे सुद्धा माहित नाही त्याला, तरी सुद्धा लोक म्हणतात म्हणून राम राम म्हटला, लोक म्हणतात म्हणून तरी सुद्धा त्याचा उद्धार आहे. उदाहरण देऊन जाईल. थोडस आपण महाशिवरात्रीमध्ये जाऊ. तर ज्या वेळेस तो शिकार करायला आलेला असतो आणि शिकार करण्यासाठी त्याला दिवसभर पाहिलं, पण शिकार भेटली का? नाही भेटली. मग मोकळे आपण जायचं नाही जायचं, मग इथंच थांबायचं. रात्री एखादं शॉपर येईल आणि आल्यानंतर आपण त्याची शिकार करायची, हे त्याला माहित होतं. मग शिकार जर करायची असेल तर तो तळ्याच्या काठी गेला, जिथं पाणी होतं तिथं. आणि त्याच तळ्याच्या कडेला एक वृक्ष होता. कशाचा होता? बेलाचा. बरोबर. मग त्याने काय केलं? जाताना तहान लागेल म्हणून एका चांबड्याच्या पिशवीमध्ये पाणी घेतलं, की आपल्याला जर तहान लागली ना, आपण जर खाली आलो तर शिकार निघून जाईल. म्हणून पाणी बरोबर घेतलं आणि तो झाडावरती चढला, बेलाच्या झाडावर. आणि बेलाच्या झाडावरती चढल्यानंतर त्या ठिकाणी त्याला बाणाने ते शॉपर मारायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी पाला त्याला आढळत होता. महादेवाच्या पिंडीला अभिषेक झाला. आता पाणी खाली ओतलं का ते मनाली पडलं होतं. आणि परत त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं गजर चालला होता. कोणता गजर चालला होता? ओ नमः शिवाय, नमः शिवाय, शिवाय. आणि तो काय म्हटला? काय लोक बावळे, मला सकाळ धर्म यांचा गोंधळ चाललाय, सकाळपासून गोंधळ. काय? ओम नमः शिवाय. काय? ओम नमः शिवाय. याचा परिणाम काय झाला? की स्वयं भगवान परमात्म्याचे दूत त्या ठिकाणी आले आणि वेदांना घेऊन गेले. मला सांगा, अज्ञानपणाने त्याने सगळं केलं होतं. त्याला देव आहे माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. दुसरा पुरावा देतो. अजाग्र कोण होता? महापापराशी होता. त्याची पत्नी कोण होती हे सांगत बसत नाही. पण 4 साधू आले आणि त्या साधूंनी काय सांगितलं की तुझ्या मुलाचं नाव काय ठेव?
नारायण ठेवलं. आता मला सांगा, आयुष्यात कधीच त्याने देवाचं नाव घेतलं नव्हतं. देवाचं नाव म्हणून देवाचं घेतलं नव्हतं, पण मुलाचं नाव नारायण ठेवलं. म्हणून ज्यावेळेस अंतकाळ त्याचा आला त्यावेळेस त्याने आवाजाने आपल्या मुलाला हाका मारली. काय? नारायण नारायण नारायण. प्राण जाते मन नारायण, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जाते म्हणे नारायण आणि त्यासाठी विमान पाठवले. आला तो वरी स्मरला नाही. तुझं आयुष्यभर देवाचं कधी नाव घेतलं नव्हतं, पण प्राण जाताना फक्त नारायण 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 म्हटला. भगवान परमात्म्याने मुलाचं नाव घेतलं का माझं घेतलं याचा विचार केला नाही, तर स्वतः विमान पाठवून त्या नाव सोडून गेलं. अजाणतेपणाने राम म्हणता तरी जाणता निर्णता, पण होता याती भगता कुणहीन. कोणाकोणाचा उद्धार होईल? अहो सगळ्याचा आधी करून राघोबा राघोबा कसं होईल? गणितेचा उद्धार झाला का नाही गुरु महाराज? म्हणजे तुझा सुद्धा उद्धार झाला, मग आपला काय होणार नाही? मग ते अवघड आहे का नाव घ्यायला? अहो अतिशय सोपं. शहाणा तो गणित येतो येते आणि तुम्हाला कुठं जाण्याची गरज आहे. न लगती जाईल वनांता कुठं काहीच नाही करायला चित्त. अहो असं की त्या देवाचं नाव घेताना तुमचं काम सुद्धा बंद करण्याची गरज नाही. चालू हरी बोला. नवे नवे काम बोले काय सांगितलं? कामामध्ये काही म्हणावं आपण. अगदी सोपं. नाम संकीर्तन साधन पण सोपे. भक्ती ते कठीण सांगितलं, पण भक्ती पण ते बहुत सोपा सुद्धा सांगितलं. म्हणून राम म्हणताना लगे आणि कसं आहे असं आणि केले महादोष ते जळती. का? त्या भगवंताचं जर तुम्ही नामस्मरण केलं ना, अजाणतेपणाने तुमच्याकडून काही पाप होतात आणि त्या पापाचा इतका डोंगर होतो की खूप मोठा डोंगर होतो. पण तो पापाचा डोंगर, दोषाचा डोंगर, तो सुद्धा त्या राम नामाने राहत नाही.
असं बोलत नाही. ऐकती सागर जे पवित्र हरिकथा. कितीही मोठे दोषाचे डोंगर असू द्या पण त्या प्रभुराम चंद्राच्या नावाने ते जातात. केले महादोष तिही अहो राम म्हणतात तयार नये जवळ भूत कैचा भूत म्हणता राम प्रभूच्या नावाचं महत्व बघा काय काय आहे. किती मोठं भूत असल्या पण ते भूत प्रभुराम चंद्राच्या नावाच्या पुढे येऊच शकत नाही. का एवढं मोठं भूत अहो ते किती मोठं भूत बघा. थोडस आठवा आपल्या गावाच्या कडेला चिंचेचं झाडं असावं आणि आपल्या वयस्क माणसाने आपल्याला सांगावं काय अरे आमुषेच्या रात्री 12 वाजता तिथं बांधल्या वाजता आपण रस्ताच बदलतो का जायलाच नको तिकडं. अहो आम्ही कसा रस्ता बदलावा. आमचं तर रात्रीच नाही रोज राहणं येणं. काय दादा संध्याकाळच्या रस्त्यावरती कोण असतं. एक तर चोर दुसरं पोलीस नाही तिसरं कीर्तनकार. पण आज तर आम्हाला कधीच भूत दिसलं नाही. काय संग्राम महाराज दिसलं का भूत. मला तर नाही दिसलं. आपण दिसलं का तुम्हाला कधी महाराज दिसलं तुम्हाला भूत. मग कसं काय भूत आहे म्हणायचं. मग जाऊ द्या काय करायचं आपल्याला असं नका. पण आम्हाला खात्री त्या भूतापेक्षा आमचं भूत लय पंढरीचे भूत मोठी लय प्रमाण दिल्या महाराज मला वेळच करायचं विनंती बघा लागू किती मोठं भूत. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटते म्हणून खूप मोठं भूत आहे. त्या भूताच्या पुढे कुठल्याच भूताचं चालत नाही म्हणून त्या भूताच्या मागे लागायचं. त्या भूताच्या फक्त मागे लागा तुम्ही कुठल्या भूताच्या मागे. आणि खरं सांगतो कुणाकडे जाऊ नका. ते भूत खरं नसतंच भूत. मला सांगा कुठं भूत आम्ही तिकडे जाऊन येतो. खात्रीने सांगतो भूत नाही भूत नाही. का भूत नाही म्हणायचं. जो नामस्मरण घेतो ना त्याच्या पुढे भूत टिकत नाही. आता तुम्ही जर आयुष्यात कधी देवाचंच नाव नाही घेतलं तर तुम्हाला किती भूत दिसतील मला काय माहिती. देवाचं नाव घ्या भूत राहणार नाही. आणि कोणाला हात दाखवायला जाऊ नका जाऊ. खात्रीनं सांगतो. चला 2 मिनिटं भूतावरतीच बोलू आपण. भूत भविष्य करो येईल वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची भाषा. अर्थ समजून घ्या. आम्ही विष्णू दासी देव धावा चित्ते होते होते प्रारब्धेची जगवणीसाठी घातले तुकान जातो नारायण अंतरणी. तुका म्हणे हाय प्रपंच लिखते पिढा रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धीला पिढा म्हटले आमच्या तुकोबराने. रिद्धी सिद्धीला पिढा आम्हाला रिद्धी सिद्धी नको. भूत भविष्य आम्हाला नको कळायला ते चांगलं नाही. तुका म्हणे हा हे प्रपंच करा. अहो हे रिद्धी सिद्धींना ते संत महात्म्याच्या दारामध्ये पडू नयेत की आम्हाला संत महात्म्याने या बोलवावं. या वैष्णवाच्या प्रेम सुखाला वाटतं संतांनी आम्हाला बोलवावं. पण संत मात्र म्हणतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका. आम्हाला तुमची गरज नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी. हा असवायचं खोटे आठवायची नाही की हीच विधेयी बोलत अशा असं संत महात्म्याचे. आणि रिद्धी सिद्धी त्यांच्या दारात आहे. सगळं त्यांना कळतं. पण आपण कधी कुणाला हात दाखवू नका. नाही दाखवायचा महाराज नाही. आम्ही विशुद्धाशी देव धावा चित्ते होणारे ते होते प्रारब्धाची. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगी द्यायची भोग तो नसते. कधीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणार आहे ना येणारच. तुम्ही कुठल्या मुळाकडे जाऊन कुणाला हात दाखवा. अहो काय त्यांना कळतं. पण नको त्या गोष्टीकडे जायला नको.
कारण बघणारे लोक प्रत्येक गावात आहेत. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, देव पाहावयाचे गेले ते देवाचे होऊन इतका अधिकार आहे. हाती उत्तम सार उत्तम गती देवाचे होईल म्हणते. तुम्ही भगवंताचं नाव घ्या, तुम्ही प्रत्यक्ष देव होता. गोविंद गोविंद म्हणावं लागली या छत्र मन गोविंद ते काय म्हणून ते गोविंद सतत गोविंद गोविंद म्हणा. आणि बाबांनो, आपल्या वारकरी संप्रदायाचे 4 वैशिष्ट्य आहेत का? 4 वैशिष्ट्य. देव उघडा, उपदेश उघडा, गुरु उघडा आणि मंत्र सुद्धा उघडा. आपला मंत्र कानफुकी आहे का? कारण उघडा मंत्र जाणा रामकृष्ण तुटती यातना. आणि आपला देव सुद्धा उघडा आहे. कुणीही जा, अगदी चरणावरती नतमस्तक व्हायचे. आणि बाकीच्या देवावर गेल्यानंतर 5-25 फूट कधी त्या देवाच्या जवळ जायला जागा का? तो पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन आहे. तो उघडा आहे. नेनो ब्रह्म मार्ग तुकले उघडे पंढरपुराची आले भक्त पुंडलिके देव उघडा, मंत्र उघडा, गुरु उघडा. उघडे ब्रह्म श्री गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. म्हणजे आपला देव उघडा, मंत्र उघडा, गुरु उघडा आणि उपदेश. तुझ्या मने उघडे पैसे करा. काय सांगितलं? सत्य त्याची धर्म, असत्य ते कर्म आणि हे वर्म नाही. इतकं उघड आहे आपलं. कशाला आपल्याला दुसरीकडे जायची गरज आहे? आणि आपला देव किती द्याक नाही, किती द्याक नाही सांगू. चला, महाराज गौतम ऋषीची पत्नी, काय त्यांचं नाव? अहिल्या. शाप दिला होता. आणि शाप दिल्यानंतर काय झालं? दुर्बळ शिला, बरोबर. आणि कालांतराने सांगितलं होतं, उशाप दिला होता. प्रभू रामचंद्राच्या पायाची धूळ लागल्यानंतर परत अहिलेचा उद्धार. प्रभू रामचंद्र आले, चरणाची धूळ त्या शिळेवरती गेली आणि शिळा होती मनुष्य झाली. आणि हीच सगळीकडे कळलं. काय कळलं? की दगड आणि त्या दगडातून स्त्री निर्माण झाली. कशामुळं? प्रभू रामचंद्राच्या पायाची धूळ लागली म्हणून. आता आज जी परिस्थिती आहे, आता त्यावेळेस परिस्थिती होती का नाही मला माहित नाही. आज मोक्ष मिळणं सोपं झाले. पण संग्राम महाराज मुलगी मिळणं इतकं अवघड. मोक्ष एखाद्याला मिळेल पण नवरी मिळायचं अवघड झालं. कमी घातली महाराज. पण त्यावेळेस काय मला माहित नाही कशी अवस्था होती. पण बऱ्याच ऋषीमुनींना समजलं काय
दगडाची स्त्री होती, दगडाची स्त्री होती. मग आता बरेच ऋषी मुनी बिगर लग्नाचेच होते मग चला, मग प्रत्येक ऋषी पळतच गेले आणि प्रत्येकाने दगड हातामध्ये घेतला. ज्याला छोटी बायको पाहिजे त्यांनी छोटा दगड घेतला, ज्याला मोठी बायको पाहिजे त्यांनी मोठा दगड घेतला आणि सगळे गेले प्रभू रामचंद्राकडे. आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यानंतर आता काय सांगायचं होतं, ह्या दगडाच्या बायका करून द्या असं सांगायचं होतं. आणि देवाचं रूप पाहिलं, विसरूनच गेले आणि देवाकडे पाहिल्या प्रभू रामचंद्राकडून म्हटले आम्हाला बायका करून द्या. बायका करून द्या म्हणायचं होतं, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला बायका करून द्या एवढं देखणं रूप आमच्या प्रभू रामचंद्राचं. एकदा काय झालं, सत्यलोकामध्ये संकटित बसलेत आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव बसलेत आणि अचानक भगवान परमात्म्याला वाटलं, विष्णू ब्रह्माला वाटलं चला सत्यलोकामध्ये आपण जाऊया. गेले सत्यलोकात आणि सत्यलोकात गेल्यानंतर आत प्रवेश केला. आता आत प्रवेश केल्यानंतर समजा सदस्य बसले तिथं आणि अचानक एखादी मोठी व्यक्ती आली किंवा मुख्यमंत्री आले तर बाकी सगळे उठतात ना आदरातिथ्य करण्यासाठी. मान्य आहे तुम्हाला? तसं ब्रह्मदेव उठले विष्णू आल्यानंतर. उठल्यानंतर पाहिलं तर ते संकटित नुसते बघतच बसले भगवान परमात्म्याकडे, नुसते बघत बसले, उठलेच नाही. राग आला, अरे माझा बाप आला म्हणजे माझा बाप आल्यानंतर मी उठलो, तुम्ही त्या खाली बसला. मग संकटाला हलवून जावं केलं. हलवून जावं केल्यानंतर मग ते सावध झाले आणि मग त्यांनी उत्तर दिलं. कोणाला? ब्रह्मदेवाला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? देहभाव हरपून गेला म्हणून ते उठलेले आहेत. थोडं रामायणामधलं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस सेतू बांधायचं काम चालू होतं, सेतू समुद्रावरती सेतू बांधण्याचं काम होतं. आता मला सांगा ते वानर आणि माकड सगळे चमत्कारिकच आहेत ना ते. त्यावेळेस सेतू बांधायचं काम चालू होतं पण देवाला पाहायला मासेच आले, मोठे मोठे मासे. मग तो देव मासा असू द्या, शार्क मासा असू द्या, सगळे मासे आले आणि असे चिटकून एकामेकाला बसले. आता ती माकडच आहेत. आता माकडाने काय केलं, त्याच्यावरती उडे मारायला चालू केले. वानर माकडं ते सगळे उडे मारायला चालू केलं. चालू केल्यानंतर जांबवंतांना ओळखलं आणि भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राकडे गेले आणि नतमस्तक झाले, म्हटले देवा आपलं सर्व सगळे अलीकडून पलीकडून जाईल का, अलीकडून पलीकडे का? अहो ते मासे पहा ना. आणि त्या माशावरती म्हणले आपले वानर माकडे उड्या मारतात. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितले काळजीच करू नको, जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तो मासा हलणारच नाही. का? त्या प्रभू रामचंद्राचं रूप इतकं देखणं होतं की त्या माशांना सुद्धा समाधीच लागली, 1 इंच भर सुद्धा ते मासा हलत नव्हते. का? इतका आमचा देखणा प्रभू रामचंद्र आमच्याकडे देखणे होते महाराज. म्हणून आज तसंच देखणं रूप आमच्या पंढरपूरला आहे का नाही?
म्हटलं काय भजन पण सोपं आहे. काय करू महाराज, आज आवाज चार काय ऐकत पण महाराज आवाज बंद पडतोय. आवाज पडतोय महाराज, एवढी भक्ती सोपी नाही बरं का. दादा बरोबर आहे का नाही? आवाज इथून काढणं परा पश्चिमची मध्यमान वैखरी एवढं सोपं नाही बाबा. भक्तीने कठीण शिळावरील चरण दृष्टी विद्येवरी साजरी ते माझे हरिभक्त. आणि मला दुसरं काही नको. आणि मला लगे माहित पदार्थ तेथे माझे अर्थ नको. शेवटीची ना नेमाने सगळं झालं पाहिजे. तर आता माझा विलाज नाही, मी इथं 7 ला 5 मिनिटं नसताना आलो होतो. पण कीर्तन चालू झालं जवळजवळ 7:15 7:30 चालू झालं. काय विलाज नाही. मग कीर्तन म्हणजे आपल्याला 2 तासच करायचे. आणि सप्ताहामधलं कीर्तन मला वाटत नाही 5-10 मिनिटं सुद्धा पूर्ण झालं. कारण सप्ताहामध्ये काकड आहे, हरिपाठ आहे, गाथा भजन, ज्ञानेश्वरी म्हणजे सगळं करायचं असतं. त्यामुळे टायमिंग मध्ये सगळं झालं. म्हणून ड्रायव्हर पक्का असावा, गाडी किती का वाजता निघाला वेळेत पोहोचवणारा असावा, ऍक्सिडेंट करणारा नसावा. म्हणून अगदी काट्यावर काटा आला म्हणजे काट्यावर काटा कधी येतो, 12ला येतो. लक्षात ठेवा. मी काय बदलणार नाही, मी बोललो हे बोललो. काट्यावर काटा म्हणजे बा ते काटकोर त्रिकोण मला काय कळत. तर असू द्या, अगदी वेळेत कीर्तन होणार आहे. म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात की सर्व चरण दृष्टी विटेवरी साजरी त्याच ठिकाणी माझी वृत्ती राहावी. वृत्ती राहावं असं का म्हणतात? तर वृत्ती म्हणजे काय नेमकं? अंतकरणामधला भाव आहे आपला. वृत्ती उदाहरण देऊन जाईल महाराज. सजन कसाया, सजन कसायाच्या बाबतीत काय झालं होतं? सजन कसायाला एक दगड सापडला आणि दगड सापडल्यानंतर त्याने तो अबांध करण्यासाठी वापरायचा तो धंदा करत होता. कशाचा? मांस विक्रीचा धंदा करत होता. पण तो प्रामाणिक होता. त्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण, दिन रजनी हाची धंदा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मुली जागृती स्वप्निक पांडुरंग असंच होतं. तो मांस विक्री करायचा आणि लोक त्याला फसवायची. कसं फसवायची? त्याला 1 किलो, आता बोलू जातो खरं, सजन कसायांचा व्यवसाय केला तेच बोलायचं मला, तुमच्या पुढे वेगळं नाही बोलायचं. 1 किलो मागायचं, 1 किलोचे पैसे द्यायचे आणि 2 किलो घेऊन जायचं. कारण त्याचं लक्ष धंद्यामध्ये नव्हतं, त्याचं लक्ष कशामध्ये होतं? पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. त्याची वृत्ती कोणाकडे होती? तर भगवंताकडे वृत्ती होती. दुसरं काय करत नव्हता. मिठासारखं होतं. कमळ पाण्यामध्ये असतं पण कमळाला पाणी चिकटतं का?
तसं तो संसारामध्ये असल्यासारखं वाटायचं, पण त्याची वृत्ती कोणाकडे होती तर पांडुरंग परमात्म्याकडे होती. पण तो दगड खूप हुशार होता. दगड म्हणजे काय होता? तो शाळीग्राम होता. शाळीग्रामाची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही, त्याच्यात देव असतोच. आता सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मग पैसे 1 किलोचे दिले ना, आभार सुद्धा 1 किलोचं व्हायचं. नेणारा कितीतरी हुशार असला तरी होतच नव्हतं. 2 किलोचे पैसे दिलेत ना, 2 किलोच होणार. शाळीग्राम एका बाजूला 2च किलो वजन, 3 किलो 3च किलो वजन. फसवणाऱ्यांना कळलं, अरे बापरे, म्हणजे आपण फसवा जातो पण आपणच फसतोय, उपयोग होणार नाही. एक दिवस एक साधू महात्मा रस्त्याच्या कडेने चाललेला होता. त्याने पाहिलं, तर साधू कसा होता ते तुम्हाला नंतर सांगतो. त्याने पाहिलं, अरे काय म्हणला हा सजन कसा आहे, शाळीग्राम आहे आणि किती पापी माणूस आहे की तरुणाच्या एका तागड्यामध्ये शाळीग्राम ठेवलाय आणि त्याच्यावरती मांसाचं वजन करतोय. त्याला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. तो आतमध्ये गेला सजन कसाईकडे, आणि सजन कसाई त्याला एकच माहित होतं, हा दगड आहे. त्याला तो शाळीग्राम आहे, त्याच्यामध्ये देव आहे हे माहित नव्हतं, पण त्याची वृत्ती फक्त देवाकडे होती. सतत मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं. तो साधू गेला आणि साधूने त्याला सांगितलं, अरे हा दगड, आता त्याला दगडच म्हणावं लागलं ना, त्याला शाळीग्राम म्हणून समजत नव्हतं. म्हणजे हा दगड मला विकत घ्यायचा. त्यावेळेस तो सजन कसाई म्हणतो, अहो विकत कशाला घेतात, तसाच घेऊन जावा ना, मला तुमचे पैसे नको आहेत, मला तुम्हाला म्हणतात सापडलेलं आहे, तिथून आणलेलं दगड आहे, घेऊन जावा म्हणले तुम्हाला. मग आता तो साधूने काय केलं, तो दगड शाळीग्राम घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याचं इतकं त्याला ते धुवून सगळं स्वच्छ केला, सगळं स्वच्छ केला. का? अरे किती म्हणजे याच्यावरती हे झालेले, आता आघात झाला असेल म्हणजे शाळीग्रामवरती, म्हणून सगळं त्याचं हे केलं आणि संध्याकाळी झोपला. आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. आता आपल्यासारख्याने दम दिला तरी एखादा घाबरतो, आता देवाचा दम काय बारका असेल का? साधू म्हणला, कशाला मला इकडे आणले, जिथं होतं तिथं नेऊ मला सोड, मला तुझ्यापाशी थांबायचं नाही. साधू झोपेत दचकूनच उठले. लहान म्हणले, मला काय स्वप्न पडलं, झालं म्हणलं काय स्वप्न खोटं असेल काय नको. परत झोपला आणि परत झोपल्यानंतर मग तर मोठंच भूत स्वप्नात आलं बघाचं. आणि मग सांगितलं, तुला एकदा सांगितलेलं कळतंय का नाही, जिथं होतं तिथं नेऊन ठेव मला, माझी जागा तिथे, मला तुझ्या जवळ थांबायचं नाही. आणि जर मला जर तू आता तिकडे नाही नेऊन ठेवलं ना, तर उद्या सकाळी तू जिवंत उठणारच नाही. आणि मग त्या साधूला कळलं की आपली बुद्धी वरपंग आहे. श्रीमंत तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, आयुष्य गेलं भक्ती करण्यात, आयुष्य, तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध. मग साधू होता तो वरकरणी कापडाने साधू होता, पण आतून तो सहा उठलेला नव्हता. साधू कुणाला म्हणायचं, ज्याने 6 उठले. 6 कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. ते पत्ते, त्याला पत्ते आहे त्याच्यामध्ये. मग 6 उठले, काम, क्रोध, बघा, काम, क्रोध बंदी घाली, तुका म्हणे दिले दोन्ही. हे सगळं ज्यांच्याकडे नाही त्यांना साधू म्हणायचं. तो साधू त्या वृत्तीचा नव्हता, पण सजन कसायाची वृत्ती पांडुरंग परमात्म्याकडे होती, म्हणून तो सजन कसायाकडेच परत तो शाळीग्राम गेला. तर साधूकडे नाही राहिला, कारण अंतकरणापासून वृत्ती आपली कुठं पाहिजे, समचर्म दृष्टी विटेवरी साधू तेथे माझे हरिवृत्ती लागला. मला सांगतात, आणि कलाने माईक पदार्थ मला दुसरं नको, कारण हे कसं सगळं नाश पावणार आहे, त्यातलं काहीच राहणार नाही. काय काय जाणार आहे, मग अजून 2 मिनिटं झालं, 5 ते 7 मिनिटात सेवा समर्पित करतो, जास्त वेळ घेतला. जे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं नाश पावणार आहे.
आणि जे दिसत नाही ते नाश न पावणारे आणि तेच खरं आहे. सांगून जाईल बऱ्यापैकी. आता तुम्हाला कोणाला देव दिसला का? नाही दिसला म्हणजे देव नाही का? देव आहे. बरं ठीक आहे, दुसरं उदाहरण देतो. आता ही लाईट आहे, लाईट ह्या वायर मध्ये लाईट आहे. लाईट दिसते का तुम्हाला? मग त्यात लाईट नाही म्हणायचं का? बाबा ह्यात लाईट आहे का नाही? दिसते का तुम्हाला? मग ते खोटं आहे का? हा, ते दिसत नाही ते खरं आहे. जे दिसतंय ते खरं नाही. हे तर लाईट दिसतोय, हा लाईट ही नाश पावणार. जे आत त्याच्या लाईट आहे ती दिसत नाही. तर जाऊ द्या. दुसरं उदाहरण, कधी तयार होतं? ज्यावेळेस ते श्वास घेणं आणि सोडणं बंद करतो. श्वास घेणं म्हणजे काय करतं? ऑक्सिजन आत घेतं, नायट्रोजन बाहेर सोडतं. तुम्हाला नायट्रोजन दिसला का? ऑक्सिजन दिसला? दिसला का? ते खरं, ते हवा आहे, ती पंचमहाभूत आहे, ते आहे, ते नाही असं नाही. पण ते खरं आहे. आणि जे दिसतं ते खोटं आहे. आणि जे दिसतं ते खरं नसतं. त्याला म्हणायचं फक्त मृगजळ पिसे साचपणा आहे, कोटियाचे पिसे ऊन पोळी. हरिण पडतं कशासाठी पडतं? उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला झळ्या दिसतात, झळ्या. आणि ते कशा वाटतात? मृगजळ. ते पाण्यासारखं दिसतं. त्या हरणाला काय वाटतं? अरे पाणी जवळ आले, पाणी जवळ आले. इतकं पळतं, इतकं पळतं, इतकं पळतं, इतकं पळतं की त्याला ते पाणी सापडतं का? मृगजळ पिसे साचपणा असे, परंतु खोटियाचे पिसे ऊर फोडी. ते शेवटी मरून जातो त्या माईक पदार्थामुळे. म्हणून आपण सर्वजण त्या माईक पदार्थाच्या पाठीमागे लागतो. आपल्याला असं वाटतं की संसारामध्ये सुख आहे. अरे नाही बाबा, दुःख बांधलेली आहे. संसार दुःख आहे आणि त्या संसारात सुखाच्या पाठीमागे आपण लागतो. पाठीमागे सर्व सुखाची आशा जन्म गेला. पण मिळालं तुम्हाला सुख का? ते माईक आहे. त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे लागू नका. अनेक नले माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. दुसरं ब्रह्मांडमध्ये दुःखाची शिराणी. तुम्हाला कितीही मोठं पद मिळू द्या, कितीही मोठं पद मिळू द्या. तुम्ही गावचा सरपंच झाला, किती दिवस? 5 वर्ष. सदस्य 5 वर्ष. मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला, राष्ट्रपती झाला. आणि ही तर पद खूप साधं. पण ते ब्रह्मपद सुद्धा बदलतं. ब्रह्मदेवाचं पद सुद्धा जातंय, इंद्राचं पद सुद्धा जातंय. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये किती इंद्रगाड्या बदलतात? 14 इंद्रगाड्या बदलतात. म्हणजे ते सुद्धा पद जातंय का? त्यात दुःख आहे, ते सुद्धा पद जाणार आहे. आम्हाला ते सुद्धा पद नको. म्हणून श्रीमंत तुकोबारा सांगतात की ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. आणि तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला ह्याचं सगळ्याचं वर्म कळलंय, म्हणून आम्हाला हे नको. एक उदाहरण शेवटचं देतो आणि सेवा समर्पित करतो. भगवान परमात्मा श्रीकृष्णाची पत्नी त्यांनी सांगितले, एक म्हणले भीमदादाला जेवायला बोलवा. तर भगवान परमात्मा सांगतात, मी तुझ्या पाया पडतो, परंतु भीमाला जेवायला बोलवायला नको. का? असं का बोलता तुम्ही? मी सांगतो नको म्हणून नको. पण राजहट्ट, बालहट्ट आणि मोडून चालत नाहीच ऐकलं. शेवटी भीमदादाला बोलावलं. आता भीमदादाला बोलवल्यानंतर भीमदादा म्हटले, वा आज देवाच्या घरी जेवणे म्हटल्यानंतर हितपर्यंतच माफ करायचं. आज काय? मग गेले. मग जेवण चालू झालं. जेवण चालू झाल्यानंतर आता काय काय पदार्थ होते मला नाही सांगत, वर्णन करत नाही, नको. ते माझ्याच तोंडाला पाणी सुटलं. सगळे पदार्थ आमच्या भीमदादाच्या पुढे आणून ठेवले. आता भीमदादा काय एक हाताने जेवणार आहेत काय? दोन्ही हातानेच खायला लागले. दोन्ही हाताने खायला लागल्यानंतर वाढपी यायची, वाढायची, वाढपी यायची, वाढायची. टोपलीच्या टोपली पालती घातली. शेवट कड्या आणल्या, कड्याच्या कड्या पालत्या घातल्या. शिजवलेलं अन्न सगळं संपलं. भूक लागली मला, आलं की भूक. ती वाढपी घाबरली नको म्हणलं, काय एवढ्या अख्ख्या गावाचं स्वयंपाक केलेलं खाल्लं ती खाल्लं. आणि आणखी मी म्हणतोय आवाज किती खंड अन्न खाल्लं होतं दुर्वास ऋषीनी. मग ते काय झालं? सगळं संपलं.
सगळं संपल्यानंतर भीमदादा म्हणले आता एक काम करा, आता काय गरम चपात्या मला नको, ते गुलाबजाम नको, गरम दूध नको, तुम्ही मला भूक नाही लागली हाय कसं उचलून आणा. मग आता ती तळलेली कणी होती म्हणजे गहू तळलेलं ती पोतीच्या पोती आणून चालू भीमदादाने त्यात पाणी वाटायचं आणि गपचिल घेऊन टाकायची. अरे हा म्हणलं का ती भूक लागली इथं का माझं बघता मला काय झालंय म्हणले ती कणिक बी संपली म्हणले गव्हाचं गव्हा की आखरी गव्हाची पोतीच्या पोती आणि गव्हाच खाल्ली भाज्या मिल्या सगळ्या कच्च्या खाल्ल्या आता सगळं संपलं काहीच राहिलं नाही. आणि मग रुक्मिणी माता म्हणतात काय झालं देवा भीमदार मला शाप दिली म्हणले पैसे गेले ती भूकच लागली म्हणतोय सगळं संपलं काहीच राहिलं म्हणतोय काय मी तुला आधीच सांगितलं होतं की भीमदादाला जेवायला बोलू सांगितलं होतं पाया पडती म्हणले चुकलं माझ्याकडनं लय बारी उपाय स्त्रियांचा मला जर चुकलं म्हणलं की सगळं माप असतं काय बी करा. मग देव म्हणले काही शिल्लक आहे का आता काय झालं बघा तर मग तुम्हाला सांगते काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही. ज्या वेळेस दुर्वास ऋषी जेवायला आले होते महाराज पांडवाकडे वनात असताना त्यावेळेस मी आमच्या ह्यांनी हात मारली कुणी मारली होती द्रौपदीने हात मारली देव आला. आता देव कुठे जेवायला बसले होते पण तू देव पटकन आले लगेच आले आणि आल्यानंतर द्रौपदी मातेला म्हणले मला कुठलं काही काहीतरी म्हणली दुर्वास ऋषी जेवायला त्यांना जेवायला घालायचं म्हणून तुला बोलावलंय आणि तर तू जेवायला मागितलंय का ती सूर्याने दिलेली थाळी आणि पालखी टाकली घेऊन आता घरात काहीच नाही काय देवा नाही पडले होते उपवास खाय भाजी पान म्हटले काहीतरी असेल. मग ती एक अशी ते काय त्याला म्हणतात बालकी काय म्हणतात त्याला जेवण म्हणतोय का त्याच्यामुळेच कडे का म्हणलं काय ती कडे दिली होती ती पालती सूर्याची थाळी म्हणजे असेल काहीतरी. मग बघितलं तर त्याला भाजीचं पान एक चिकटलेलं होतं बस म्हणलं तेवढं दिलं तरी माझं पोट भरतंय ते म्हणतात भगवान परमात्मा. मग तेवढं पान खाल्लं आणि दुर्वास ऋषीचं इकडे पोट भरलं नाही पान आता ती सांगत नाही काय झालं त्यांचं ते जाऊ द्या. मग देव आला देव म्हणलं घरात काहीतरी शिल्लक असेल नाही म्हणले घरात काय शिल्लक नाही बघ कुठल्या तरी डब्यात मग डब्यात डबं उचकाटलं आणि उचकाटल्यानंतर मग एका डब्यात अर्धा लाडू घालला बस म्हणजे भरपूर झाला आता पोटच भरून घेऊन एवढे लाडू आखं सगळं गावातलं कणिक खाल्ली गहू खाल्ला पालेभाज्या खाल्ला कच्चं शिळं सगळं खाल्लं पोट भरलं एवढे लाडू पोट भरलं बस 100% भरते. मग काय करायचं आणि पुढे लाडू मिळते चल माझ्या बरोबर मेघर भीमदादा वाटच बघतोय काय कोण आणतोय काय कोण आणतोय आणलं म्हणजे काहीतरी गरज होती. मग ते रुक्मिणी माता जवळ आल्या आणि कानात सांगितलं तू एकच फक्त म्हण काय हा लाडू हातात धरायचा भीमदादाच्या हातात द्यायचा नाही द्यायचा म्हणलं. मग काय करायचं त्याच्या तोंडात घालायचा आणि फक्त म्हणायचं भीमदादा ही कुंतीचा घास एवढंच पण एवढं पण म्हणतात तू प्रयत्न करून बघ. रुक्मिणी मातेने तो लाडू घेतला भीमदादाच्या तोंडात घातला आणि म्हणले भीमदादा ही कुंतीचा घास म्हणलं की अर्धा लाडू तसाच ठेवला खाली त्यातला अर्धा खाल्ला देवतरच दिली का भगवंताला त्याचं वैभव माहिती होतं. किती जरी भीमदादाने खाल्लं तरी आईच्या हातचा घास तरी खाल्ला तरच त्याचं पोट भरत होतं. तसं आमच्या तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत ज्ञानेश्वर